नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सुरी पाहून घाबरलात ना? घाबरू नका. आज बटाट्याची भाजी दाखवत आहे. हे बघा, बटाट्याची कचऱ्याची भाजी. ओ हो, माझा बटाटा पडला खाली. हे बघा, असे चिरायचे. अगदी मोठे नाही करायचे, अगदी छोटे पण नाही करायचे. त्याचं पीठ होता कामा नये, पण एकदम कच्चेही राहता कामा नये. हे बघा, हे असे कचऱ्याची भाजी जी आपण म्हणतो ना, कचऱ्या, काही लोक काचऱ्या म्हणतात, काही लोक कचऱ्या म्हणतात. तर हा असा प्रकारे कापायचा बटाटा. तर माझ्याकडे आता हे छोटे छोटे आहेत बटाटे, म्हणून मी 8 घेतलेले आहे. साधारण अगदीच छोटे आहेत, तुम्ही बघताय. हे बघा, हे बघा, तुम्ही पाहत आहातच. मला वाटतं तर 6 बटाटे इज इनफ होतील. मी खरे 8 घेतले होते, पण ते मला वाटतं खूप होतील, म्हणून मी 6च घेत आहे. एक बटाटा माझा खाली पडला आहे, तो सुद्धा मी घेत आहे. म्हणजे मग आपल्याला बरोबर प्रमाण होईल. बघीन मी तरीही केवढं आपलं मिश्रण पडलेलं आहे. कारण मिश्रण हे आता तुम्हाला इथे दिसतं, पण जर तुम्ही ते शिजवाल तर ते अजून थोडं कमी दिसतं. म्हणून तरी खूपच कमीच दिसतंय मला. म्हणतो एक बटाटा आहे तो कापून बघते, तो जर झाला तर मला वाटतं बरोबर होतील. नाही तर जाऊ द्यायचं. 2 मी ठेवले आहेत, तेही घेऊनच टाकते. आणि तो एक माझा बटाटा कुठे गायब झाला तो बघते जरा. बटाटा कुठे आहे? बटाटा कुठे आहे? आय सो सॉरी. हा बघा, हा माझा बटाटा पडला होता, तो मी घेऊन आलेले आहे. आणि आता मी तो कापत आहे. झटपटीत अशी मस्त भाजी ह्याची होते. तर मी ती तुम्हाला आता दाखवणार आहे. याच्यामध्ये टॅमॅटो घालायची गरज नाही, नुसता बटाटा. कधी कधी मी नुसत्या बटाट्याची पण करते, पण आज मी एक छोटासा कांदा घालणार आहे. कारण मी तुम्हाला सांगते, कांद्याची एक विशिष्ट चव असते. जेव्हा आपण नुसती बटाट्याची करतो तर ती उपवासाची भाजी लागते. मग ती तुम्ही तेलात करा अगर तुपात करा. पण जेव्हा आपण कांदा घालतो तेव्हा त्याला एक वेगळीच चव येते. हे बघा, तर मी असे हे छोटे छोटे 8 बटाटे घेतले होते आणि ते मी आता इथे पाण्यात टाकत आहे. कारण का हे निदान एक टोपभर हे भांडं मिळालं तर ह्याची अर्धा टोप भाजी होईल, म्हणून मी ते 8 आपल्या इथे घातलेले आहे. आता मी सांगते तुम्हाला, आता हे बाजूला ठेवून एक कांदा घेऊन येते. हा बघा, एक बऱ्यापैकी मोठा कांदा घेऊन आले. तो फक्त साईडने आपल्याला कापायचा आहे. आणि जनरली ह्या भाजीला लोक आडवा कांदा घालतात, पण मला
माहीत नाही की ह्या भाजीला लोक आडवा कांदा का घालतात. कारण मी एक दिवस ह्या भाजीला उभा कांदा घातला आणि अहो काय आश्चर्य, ती भाजी एवढी टेस्टी झाली. आणि मी म्हटलं की उभा आणि आडवा कांद्या घालण्याने सुद्धा भाजी एवढी टेस्टी होते. तर आपण आता ती बघूया चलाच. हे बघा, हा बघा, मी आता हा उभा चिरला, ह्याला आडवा नाही. आता तुम्हाला दाखवते हे उभ्या कांद्याला काय करायचं ते. शिजायला घालायच्या आधी हे बघा, शिजायला घालायच्या आधी ह्याला असं छान 2 हाताने असं छान सुट्ट करून घ्यायचं. जर तुम्ही हे सुट्ट करून त्याला चांगलं जरा कारलं कसं आपण नरम करतो तसं त्याला नरम करायचं, सगळं सुट्ट करून घ्यायचं. आणि हा कांदा मात्र पहिला शिजत घालायचा. तर चला आपण कांदा शिजत घालूया. आणि तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे आता हा पॅन ठेवलेलाच आहे. मी गॅस ऑन करते, त्याच्यावर हे पॅन ठेवते आणि त्याच्यावर मी 2 चमचे तेल घालत आहे. साधारण 2 चमचे तेल मी घालत आहे. 1 आणि 2. तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवेनुसार घालू शकता, पण मी माझ्या तब्येतीसाठी थोडं तेल कमीच घेते. तर हे झालेलं आहे माझं तेल घालून. आता मी ह्याच्यावर हिंग, मोहरी, जिरं टाकणार आहे. ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला टाकायचं नाही, फक्त हळद आणि लाल मिरची, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही टाकायचं. जर तेल तापतं का बघूया. जर तापायला पाहिजे तेल तापल्याशिवाय मोहरी नाही टाकायची. मोहरी अशी तडतडली पाहिजे, अशी फुलली पाहिजे. मग ती फुटते ना, तेव्हा त्याचा जो स्वाद असतो तो त्याच्या आत मिसळतो आणि तो बटाट्याला लागतो आणि भाजी काय चविष्ट होते. तुम्ही खाऊनच बघा. तर ही झाली आपली फोडणी रेडी. आता हे जिरं टाकत आहे. जिरं फुललं म्हणजे तेल नक्कीच टाकलेलं आहे. आता मोहरी टाकत आहे. हे बघा, मोहरी तडतडल्याचा आवाज येतोय तुम्हाला. मोहरी तडतडली बघा बघा. ही बघा, मोहरी जाम तडतडली आहे. आता मी काय करत आहे, हा कांदा ह्याच्यात टाकत आहे. आता काय करायचं, ह्या कांद्यावर मीठ आणि हळद टाकून घ्यायची. ही बघा, ही हळद आणि हे मीठ. मिठाचं प्रमाण जरा थोडंच टाका, आपण नंतर घालू शकतो, पण एकदा घातलेलं आपण काढू नाही शकत, म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं. आणि मसाला मात्र शेवटी टाकायचा आहे, जरा बटाटे शिजल्यावर. आता ह्याला शिजू द्यायचं, घाई नाही करायची. बटाटे निदान 40% कांदा शिजला पाहिजे, 60% बटाट्याबरोबर शिजवायचं. तर हे बघा, आता मी ह्याला झाकून ठेवते
गॅस मिडियम गॅसवर ठेवते आणि 10 मिनिटांनी बघूया. हे बघा आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा काय मस्त वाफ आली आणि कांदा आपला बऱ्यापैकी मस्त नरम झालेला आहे. हा बघा मी दाखवत आहे. आता तुम्ही काय करायचं, हा मसालाही टाकून घ्यायचा कांद्यावर. मी हा मालवणी मसाला टाकते. तुमच्याकडे जो असेल तुमच्या घरात तो तुम्ही टाकू शकता. साधारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेवढं तिखट हवं, घरातल्या माणसानं किती तिखट हवं हे बघून तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे मी मगाशी जे तुम्हाला बटाटे दाखवले ते स्वच्छ आता ते धुवून निघालेले आहेत, ते टाकायचे. बरोबर 8 मुठी झाल्या बघा. माझे 8 बटाटे होते आणि 8 मुठी हे बटाटे झालेले आहे. म्हणजे एक मूठ, एका बटाट्याचे 1 मूठ, म्हणजे 4 माणसांना ही अगदी भाजी परफेक्ट आहे. हे बघा आता हे काय करायचं, जेव्हा तुम्ही हे बटाटे टाकाल ना तेव्हा हा कांदा आणि हा मसाला सगळा असा छानपैकी मिक्स करून घ्यायचा. गॅस हवा तर आत्ता तुम्ही मोठा करू शकता, पण जेव्हा तुम्ही पुन्हा बटाटे शिजायला ठेवणार तेव्हा मात्र त्याला तुम्हाला पुन्हा छोटा करावा लागणार आहे. हे बघा हे बघा आता फक्त जराशी चव घेऊन बघते. मीठ बरोबर आहे, तिखटही बरोबर आहे. आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे बटाटे शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता बारीक करून ठेवते. बटाटे शिजल्यावर आपण बघूया. हे बघा आता ही भाजी तुम्हाला दाखवते. वाव काय सुंदर भाजी झाली आहे. सुगंध तर एवढा सुंदर सुटलेला आहे आणि वाफ बघा कशी मस्त येत आहे आणि एकदम चविष्ट अशी ही भाजी झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, शिवाय मी तुम्हाला लुकही दाखवते. हा बघा आपल्या भाजीचा लुक. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी बनवायची, मला व्हिडिओ टाकायचा आणि जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर कळवायचं, म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. बाय.